स्वामींची नजर ज्याच्यावर पडते ना, त्याचं नशीब काळजाच्या ठोक्यासोबत बदलायला सुरुवात होतं. काय झालं रे? इतका विचार का करतोयस? मी तुला बघतोय. कित्येक रात्री तू एकटाच जागून काढल्या आहेस. तुझ्या उशाशी बसून मी तुझी ती शांत आसवही मोजली आहेत. तुला वाटतंय ना की तुझं कोणीच नाही, पण तू हे विसरतोयस की तू माझ्या अस्तित्वाचा एक अंश आहेस. एका भक्ताची अशीच अवस्था होती. तो रोज कष्ट करायचा, पण फळ मात्र शून्य. शेवटी वैतागून त्याने विचारलं, स्वामी, माझं काय चुकलं? तेव्हा मी त्याला सांगितलं होतं, तू आजचं काम उद्यावर ढकलतोयस आणि नशिबावर रडतोयस. ज्या क्षणी त्याने आळस सोडला आणि आजच करणार हा निश्चय केला, त्या क्षणी त्याच्या आयुष्यात चमत्कार घडला. आज मी तुला सुद्धा हीच शपथ देतोय. आजचं काम तू उद्यावर ढकलू नकोस. वेळ कोणासाठी थांबत नाही आणि गेलेली संधी पुन्हा दार ठोठावत नाही. तू फक्त तुझा प्रामाणिकपणा सिद्ध कर. तुझ्या नशिबाची जबाबदारी माझी. आज मी तुला यशाचे 3 गुप्त मंत्र देतोय. हे नीट लक्षात ठेव. पहिला मंत्र, संकटात कधीही डगमगू नकोस, कारण दगड जेवढे घाव सोसतो तेवढीच त्याची सुंदर मूर्ती बनते. दुसरा मंत्र, तुझ्या प्रगतीची चर्चा कोणाकडेही करू नकोस. तुमचं यशच जगाला तुमची ओळख करून देईल. आणि तिसरा सर्वात महत्त्वाचा मंत्र, मनात पूर्ण विश्वास ठेव की स्वामी माझ्यासोबत आहेत, कारण संशय श्रद्धेला संपवून टाकतो. तुझ्या आयुष्यातल्या संघर्षाचा अंत आता जवळ आला आहे. ज्या संकटांनी तुला आजवर घेरलं होतं ती आता वाफेसारखी विरून जातील. तू ज्या शांततेच्या शोधात आहेस ती आता तुझ्या दारात उभी आहे. बघ, लवकरच तुझं संपूर्ण घर आनंदित होईल. तुझ्या वास्तूत आनंदाचे नगाडे वाजतील आणि दुःखाचे मळभ कायमचे दूर होतील. तुझ्या कष्टाचं फळ देण्याची वेळ आता माझी आहे. ज्या क्षणी तुझा माझ्यावरचा विश्वास अढळ होईल त्याच क्षणी तुझा भाग्योदय होणार हे निश्चित आहे. तुझा भाग्योदय आता तुझ्या कर्माच्या आणि माझ्या आशीर्वादाच्या संगमावर उभा आहे. तू फक्त चालत राहा. थकलास तर माझा हात धर, पण थांबून नकोस. मी तुझ्यातच आहे, तुझ्या श्वासात, तुझ्या विश्वासात. कधीही एकटं वाटलं तर फक्त डोळे मिटून माझं नाव घे. मी तिथेच असेन. माझ्या भक्ता, या व्हिडिओमध्ये तुला लपलेले 3 संकेत मिळाले असतील. ज्याला ते 3 गुण किंवा 3 शब्द सापडले आहेत त्यांनी ते कमेंटमध्ये नक्की सांगा. बघूया कोणावर माझी कृपा आधी होते. भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. श्री स्वामी समर्थ.